नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे दिनविशेष. आणि दिनविशेष मालेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मी. आणि दिनविशेष मालेमध्ये आपण काय करत असतो, 10 महत्त्वपूर्ण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या घडामोडी आहेत महत्त्वाच्या ह्या घेत असतो आणि याच्यामधून तुमचं सर्वांचं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, आज आहे 25 एप्रिल 2026. तर 25 एप्रिल हा काय, आज जागतिक मलेरिया दिन म्हणून ओळखला जातो. ओके, आज जागतिक मलेरिया दिन किंवा पेंग्विन दिवस म्हणून सुद्धा प्रचलित आहे, ओळखला जातो. तर मलेरिया दिवस म्हणजे काय, तर मलेरिया या आजारावर जनजागृती करण्याच्या उद्देशानं जागतिक मलेरिया दिन 2008 पासून साजरा केला जातो किंवा त्याबद्दलची जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहामध्ये याचे जनजागृती अभियान केले जाते. तर बघा, आजच्या 10 ठळक घडामोडी. आजची पहिली घडामोड आहे सुएझ कालव्याची पायाभरणी झाली. आता सुएझ कालवा हा जागतिक पातळीवरचा 15 ते 20% जिथून जलवाहतूक होते अशा या जलवाहतुकीचा मानवनिर्मित म्हणजे जसं मुंबई शहर जे होतं 7 बेटाचं शहर होतं, ते मुंबईच्या याच्यामध्ये समुद्रामध्ये भर टाकून सगळे बेटं जोडले आणि एक मुंबई शहराचा मोठ्या प्रमाणात उदय झाला. त्याच पद्धतीने सुएझ या कालव्यामध्ये काय केलं की आर्टिफिशियल कालवा तयार केला आहे. ओके, म्हणजे माती सारली आणि सागरी मार्ग तयार केला. तर हा असा जवळपास 240 मैलाचा खूप मोठा जलमार्ग जे मानवनिर्मित आहे हा तयार केला. आणि जो की समुद्राला वळसा घालून आपल्याला यावं लागायचं जहाजाच्या प्रवासासाठी, तर तो प्रवास सुखकर झाला. जसं आता स्ट्रीट ऑफ हार्मोन्स जे इराणनी त्याचं कोंडी केली आणि त्या कोंडीचा परिणाम काय झाला की भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये खूप साऱ्या देशांना काय करावं लागलं, अडचण निर्माण झाली गॅसची, कच्च्या तेलाची किंवा पेट्रोलियम पदार्थाची. त्याच पद्धतीनं हा एक छोटा मार्ग आहे सुएझ कालवा, पण हा मानवनिर्मित आहे. तर या कालव्याची पायाभरणी 1859 रोजी झाली आणि या कालव्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये जलवाहतूक सुकर झाली, सोपी झाली आणि आजही 15 ते 20% जलवाहतूक या मार्गामधून होते. आजच्या दिवशी बघा, स्वयंचलित वाहनांना पहिल्यांदा नंबर प्लेट देण्यात आली. तर अमेरिकेतल्या न्यूयॉर्क या राज्यानं काय केलं की जे स्वयंचलित वाहन आहेत, कार्स विशेषतः, या कारला नंबर प्लेट पहिल्यांदा अनाऊन्स केली. आता आपल्याला माहिती आहे आपल्याकडं HRC नंबर प्लेट आली आत्ता. ओके, तर याच्यामध्ये कोडिंग असते, त्या कोडिंगच्या नुसार नंबर प्लेट असते. तर पहिल्यांदा जर या नंबर प्लेटची सुरुवात कोणी केली असेल तर अमेरिकेने केली. ओके, आणि अमेरिकेच्या पण न्यूयॉर्क या राज्यानं त्याची सुरुवात केली. ओके, आणि 1901ला म्हणजे 25 एप्रिल 1901 या साली या नंबर प्लेटची सुरुवात करण्यात आली. जगाला नंबर प्लेट पहिल्यांदा पाहायला भेटली. त्याच्यानंतर श्रीलंकेने भारतीय वंशाच्या तमिळी लोकांना 3,30,000 नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. तर हे तमिळी लोक जे आहेत, ओके, तामिळनाडूमधून स्थलांतरित होऊन श्रीलंकेला गेले आणि श्रीलंकेचे स्थलांतरित होऊन भारतात आले. अशा पद्धतीचं स्थलांतर हे मच्छीमाराच्या आणि याच्या माध्यमातून होतच राहिलं. तर श्रीलंकेने काय निर्णय घेतला 1989ला, 25 एप्रिल 1989ला 3,30,000 तमिळी जे लोक आहेत भारतीय वंशाचे ते श्रीलंकेमध्ये स्थायी झाले. आणि श्रीलंकेमध्ये स्थायी झाल्याच्या नंतर त्यांना नागरिकत्व देऊन त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला. तर याच्यासाठी खूप मोठे लढे झाले, लक्षात घ्या. लिट्टे किंवा तामिळी लोकांचा एक समूह त्यांचा तामिळी आणि तिथल्या
मूलनिवासी यांच्यासोबतचा वाद हे वर्षानुवर्षे चालू होता, परंतु तिथल्या संसदेनं 1989 25 एप्रिल 1989ला काय केलं, त्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला, त्यांना नागरिकत्व दिलं. त्याच्यानंतर आलमपट्टी धरणाची उंची 519.6 मीटरपर्यंत वाढवण्याचा निर्णय, म्हणजे या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काय केली, मंजुरी दिली. तर बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याची उंची 524 मीटर करण्यासाठी परत मागणी होत आहे. तर हे आलमपट्टी हे जे धरण आहे कर्नाटकच्या बाँड्रीवरचं, कर्नाटकमधलं, तर या धरणाची उंची हळूहळू वाढवण्याचा प्रयत्न चालला होता. परंतु आता काय होतं, या धरणाची उंची वाढवली की पाठीमागं लोड येतो आणि पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पद्धतीची पण हे अटकले लावली गेली. परंतु पाण्याचा साठा जास्तीत जास्त वाढला पाहिजे, कारण हे जलविद्युत करणारं, तसंच सिंचनासाठी आणि मल्टीपर्पज धरण आहे. तर या धरणाचा खूप लोकांना फायदा होतो कर्नाटकमध्ये. तर या धरणाची उंची इतकी वाढवण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि आता ते ती इतकी वाढवणार आहेत. परंतु हा एक वादग्रस्त निर्णय आहे. ओके, कारण याच्या टायमाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये तिथं पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्याच्यानंतर आजच्या दिवशी नेपाळमध्ये 7.8 रेक्टर्स 7.8 रेक्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला आणि या भूकंपामुळं जवळपास 9100 लोक तात्काळ मृत्युमुखी पडले आणि शेकडो लोक बेघर झाले. हजारो लोक त्या याच्या खाली दबले, बिल्डिंग खाली, आणि खूप मोठं नुकसान झालं. तर हेच नेपाळ राज्य की आता नेपाळचा पंतप्रधान सिंगमसारखं काम करीत आहे. ओके, आणि नेपाळची पर कॅपिटा इन्कम खूप मोठ्या प्रमाणात सुधारली. नेपाळचा हॅपीनेस इंडेक्ससुद्धा सुधारला. हाच नेपाळ आजच्या दिवशी ह्या नेपाळसाठी काळा दिवस होता. तर 25 एप्रिल 2015ला नेपाळला भयानक भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये शेकडो लोक, हजारो लोक, म्हणजे 9100 लोकांचा मृत्यू झाला. भारतानं त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत केली, परंतु ही एक नैसर्गिक आपत्ती यांच्यावर आली होती. त्याच्यानंतर बघा, पायोनियर 10, पायोनियर 10 हे जे अंतराळयान आहे, हे अंतराळयान सूर्यमालेच्या पलीकडे गेले. तर सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे हे पहिलं यान आहे. 1983 रोजी, म्हणजे 25 एप्रिल 1983 रोजी पायोनियर 10 हे अंतराळयान आपली सूर्यमाला पार करून पहिल्यांदाच आपल्या आकाशगंगेमध्ये मालेला पार करून पलीकडे गेले होते. कधी गेले होते? 1983ला. तर आपल्या सूर्यमालेच्या पुढं जाऊन आपण काय करणार होतो? अवकाशाचा अभ्यास करणार होतो. त्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. त्याच्यानंतर आपण जो अभ्यासतो त्याच्यामध्ये वॅटसन अँड क्रॅक मॉडेल, वॅटसन अँड क्रॉक मॉडेल कशासाठी? DNA साठी. DNA टेस्ट करतो ना आपण, तर त्या DNAच्या याच्यासाठी वॉटसन अँड क्रॅक मॉडेल जे आहे सिलेबसला आहे 12वीच्या. तर हे जे मॉडेल आहे हे नेचर मासिकामध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलं. तर 25 एप्रिल 1953ला हे वॅटसन आणि क्रॅक मॉडेल नेचर या मासिकामध्ये पब्लिश करण्यात आले, प्रकाशित करण्यात आले. तर या वॅटसन आणि क्रॅक मॉडेलने DNA क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रगतीचं पाऊल उचललेलं आहे. लक्षात घ्या, आपला DNA काय सांगतो, आपल्या मुलाचा DNA काय सांगतो, गुणस्त्राच्या जोड्या कशा असतात, क्रोमोझोम काय असतं, X क्रोमोझोम Y क्रोमोझोम काय असतं, मुलगा किंवा मुलगी कशा पद्धतीने जन्माला येतात. तर हे सगळं आपल्याला ह्या DNAच्या मॉडेलमधून कळतं. आणि त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं मॉडेल वॅटसन अँड क्रॅक मॉडेल हे जे आहे हे पहिल्यांदा नेचर मासिकामध्ये 25 एप्रिल 1953ला प्रकाशित करण्यात आलं होतं. कधी? 25 एप्रिल 1953ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी
भूकंपामुळे ताश्कंद शहराचा मोठ्या प्रमाणात विनाश झाला. तर रशियामधील जे ताश्कंद शहर आहे, याच ताश्कंद शहरामध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंद कराराच्या वेळेस अकस्मातपणे मृत्यू झाला आणि त्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली नाही असं माझं मत आहे. आता तत्कालीन काय झालं होतं काय कसं माहीत नाही, परंतु बरेच लोक दबक्या आवाजामध्ये असं बोलतात की लाल बहादूर शास्त्री होमी जहांगीर बाबा यांच्यासोबत मिळून काय करणार होते, अणुबॉम्ब बनवणार होते आणि त्याच्यामुळं त्यांचा तिथं खून करण्यात आला असं दबक्या आवाजामध्ये बोलतात. परंतु प्रत्यक्ष याला कुठंही पुष्टी करण्यात आलेली नाही. तर ह्या ताश्कंद कराराच्या वेळेस काय झालं होतं, लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता अकस्मातपणे. तर ह्या ताश्कंद शहराचा आजच्या दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विनाश करण्याचं काम एका भूकंपाने केलं आणि खूप मोठा विनाश 1966ला 25 एप्रिलला इथं झाला होता. त्याच्यानंतर आजच्या दिवशी गुग्लिएल्मो मार्कोनी ह्या रेडिओ संशोधक जे आहेत, यांना नोबल प्राईज विजेते आहे, यांचा 1876 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचा जन्मदिवस आहे. ओके, कोणाचा? गुग्लिएल्मो मार्कोनी यांचा जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर ट्विटरचा मायक्रोब्लॉगिंग जे आहे, तर ट्विटरने काय केलं, एलोन मस्ककडून 44 अब्ज डॉलरला हे खरेदी केलं आणि 2022 रोजी ही ऑफर ट्विटरने घेतली. एलोन मस्ककडून ट्विटरने काय केलं, ट्विटर मायक्रोब्लॉगिंग हे जे सोशल मीडिया हँडल आहे ते एलोन मस्ककडून विकत घेण्यासाठी खरेदी करण्याची ऑफर स्वीकारली. ओके, तर हे ट्विटरने 2022ला केलं होतं. आणि आज आहे जागतिक मलेरिया दिन. तर डेंग्यू मलेरिया, त्यातला मलेरिया हा मच्छराच्या चाव्यामुळं होणारा आजार, दूषित पाण्यातून याचा प्रचार प्रसार होतो. तर ह्या मलेरिया रोगाविषयी जनजागृती निर्माण व्हावी, लोकांना त्याबद्दल समजावं, यासाठी 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि याच्यामध्ये टायरमधलं पाणी, अशा मोकळ्या डबक्यामधलं पाणी, साचलेलं पाणी, गढूळ, बऱ्याच दिवसापासून साचलेलं पाणी जिथं मच्छर बसू शकतात, तर असे डेंग्यू आणि मलेरियाचे मच्छर नष्ट करण्यासाठी, स्वच्छतेसाठी जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. आज जागतिक मलेरिया दिवस आहे आणि आपण आपल्या शरीराची काळजी, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी आपणही प्रण घेतलं पाहिजे की मी घाण होऊ देणार नाही, मच्छराचा प्रादुर्भाव वाढेल अशा पद्धतीचं कृत्य करणार नाही, ज्याच्यामुळं आपल्या कुटुंबाला, तसेच आपल्यामुळं आपल्या गल्लीला किंवा आपल्या शेजाऱ्यालासुद्धा आपला त्रास होता कामा नये. अशा पद्धतीचं जर वर्तन केलं तर नक्कीच सगळ्यांच्या आरोग्याला चांगले दिवस येतील असं माझं मत आहे. तर हे आहे आजचे 25 एप्रिल 2026चे दिनविशेष. याच पद्धतीचे दिनविशेष जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. @बेलनूर सर या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून त्यांच्या पण नॉलेजमध्ये भर टाका. धन्यवाद. आपला दिवस शुभ जावो.